तर चला मित्रांनो, भरपूर वेळ दवडला जातोय. आधीच थोडासा उशीर झाला होता या स्पर्धेला सुरू होण्यासाठी, परंतु याहून अधिक वेळ न दवडता आपण त्वरित सामन्याला सुरुवात करूयात. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच दिनेश मात्र ठरलाय. एक षटक 6 धावा त्याने खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने टिपले आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय कसळखंड सारख्या मोठ्या टीमला त्यांनी मात्र एक माफक धावसंख्येमध्ये रोखलं. तर इथे नक्कीच सागर पाटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. ते विनंती करतोय आपण याच्या या ठिकाणी महावितरण कर्मचारी सागरजी पाटे या स्पर्धेच्या माध्यमातून आपले सरसे स्वागत करतोय. बघा, दोन्ही टीम्स 12th मॅन. पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या आधी तुमचा 12th मॅन इथे पाहिजे. जर का तो नाही आला तर विनंती केली जाणार नाही, डायरेक्ट पेनल्टीचा कॉल असणार आहे. आणि पेनल्टी 2 धावांची असणार आहे, याची देखील दक्षता बाळगायची आपण. तर यस, पंचांचा इशारा इथे मात्र येतोय, सामन्याला सुरुवात करायची. मी दिलीपजी म्हस्कर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशला सन्मानित करायचे प्लेअर ऑफ द मॅच या पारितोषिकाने. तर दिनेश इथे आलेले आहेत, एक वेगवान तेज सर्रार गोलंदाज, ज्याच्या वेगाने मात्र प्रत्येकाला एक कडे प्रश्न विचारलेत असा दिनेश जो मात्र पोहोचलाय आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि तिथे सन्मान केला जाणार त्याचा प्लेअर ऑफ द मॅच या नामांकनाने. तो जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू इथे मात्र अवंतर टाकला गेलाय. प्रथम ओव्हर द विकेट, गोलंदाज ऋषी. लोअर फुलटॉ चेंडू होता, नीटचा संपर्कामध्ये येत नाहीये. बॅटीच्या आउटसाइड एज घेत चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये येतोय आणि जिथे मात्र आपण पाहतोय की एक धाव ही जरूर मिळते. वैयक्तिक धावसंख्येचं खातं इथे मात्र उघडलं गेलंय फलंदाज ऋषीच्या माध्यमातून. सागर आमच्या समेत जुडले गेलेत गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज प्रेक्षक म्हणून आले होते, परंतु त्यांच्यावरती जबाबदारी दिली की आता आपल्याला गुणलेखक बनायचं आणि ज्याच्याकडे कला आहे त्याला वाव आहे. आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की सागरजी यांना विनंती केली, विनंतीचा मान ठेवत सागरजी यांनी देखील लगेचच कलम आपल्या हातामध्ये घेतलं. तर आज बघूयात कशा प्रकारे त्यांची साथ राहील. पंचांचा इशारा इथे मात्र येतो, 9 चेंडू आणि चेंडूला मात्र फक्त आणि फक्त दिशा दिली गेली. वाईडिश थर्ड मॅन मधून चेंडू डीप मध्ये सरसावतोय. 4 धावांसाठी 5 धावांचं योगदान धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. बघा, धावा येणं गरजेचं आहे. मग त्या धावा कशा येवोत, सावकाराने येवोत, एक्स्ट्राच्या माध्यमातून येवोत, धावा येणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण पहिली बॅटिंग करतो ना, हाच प्रयत्न ठेवा, जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे एक्झिक्यूट केल्या जातील. आणि आज घरच्या मैदानावरती घरच्या आयोजनामध्ये प्रमुख आयोजकाच्या रूपामध्ये मोहो टीमला आपण जरूर पाहतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये कसरत राहणार आहे त्यांची देखील. मागील 15 दिवस झाला आपण पाहतो की अगदी जवळून यांची तारेवरची कसरत राहिली आहे आणि आज ही कसरत यशस्वी होणार का. परंतु यावेळेस बघा काय खूपसुरत शॉट होता. स्टँड अँड डिलिव्हर, ताकद आणि नजाकत यांचा दुहेरी संगम. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनला फाडतोय. 4 धावांची मोहर धाव फलकावरती लागते. काय सुंदर देखना स्ट्रोक अन्वेषच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळतोय. अन्वेष पाटील 2 चेंडू सलगचे आणि 2 चेंडूंवरती आलेत ते 2 चौकार. चला बॉल पुरवायचा, नवीन बॉल द्या प्लीज. चला चला चेंडू पोचवायचा आहे, कारण की आज जे व्हॉलंटियर्सच्या रूपामध्ये आतापर्यंत मैदानाच्या बाहेर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होते ना, ते मात्र आता खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या मॅचमध्ये मित्र असंच म्हणेन की थोडा एक्स्ट्रा चेंडूंचा वापर होईल, याच्यात कुठलीही शंका नाहीये. पंचांचा इशारा आपण पाहतोय की चेंडू आलेला आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. ओव्हर द विकेट ऋषी पुन्हा एकदा. लोअर फुलटॉ चेंडू होता, यावेळेस बघा पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलला भेदलंय. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे टार्गेट केलं जाते. सलगचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती आले 3 चौकार. लोअर फुलटॉ चेंडू आणि चेंडूला फक्त दिली दिशा. चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथं मिळतील आपल्याला
4 4 4 धावा सलगच्या 3 चेंडूवर, या 3 चेंडूंवरती लगावले ते म्हणजे 3 चौकार. आणि या 3 चौकारांच्या माध्यमातून आपण पाहतो की धावफलकाला एक वेगाने इथे सूर गवसला जातोय. टोटल स्कोर मात्र जाऊन थांबतोय 15च्या घरामध्ये. ओव्हर द विकेट ऋषी, खराब चेंडू. पंचांचा इशारा इथे मात्र बीमर चेंडूचा येतोय आणि आय थिंक 2 चेंडू इथे डिलिव्हर केलेत त्यांनी बीमर, आणि त्यामुळेच की काय आपण पाहतो की गोलंदाज इथे बाद करार दिला गेलाय की काय. येस, पंचांचा इशारा इथे मात्र येतो की या गोलंदाजाला दंडित केलं जाते, बाद करार दिलं जाते, कारण की 2 चेंडू इथे मात्र बीमर डिलिव्हर केले गेलेत. या षटकातील लिगल डिलिव्हरी जर का सांगायच्या म्हटल्या तर आतापर्यंत 3च चेंडू झालेत, म्हणजे उर्वरित 3 चेंडू टाकण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाणार. सह्याद्रीच्या या रांगा अगदी डोळ्याच्या समोर, डोळ्याचं पारणं फिडून टाकणार हे दृश्य आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. काय व्ह्यू आहे, अफलातून व्ह्यू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जणू काय मॅच पाहण्यासाठी आलोय की काय असं वाटतंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतो की काय, अशा प्रकारचे सुंदर रूपडं आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं लांब आहे प्रवास करून येण्यासाठी, परंतु इथे आल्यानंतर हे सुंदर देखणं मैदान आणि त्याच्यासमोर असलेली ही सह्याद्रीची रांग इतिहास सांगतोय या मातीचा. जरूर चर्चा करणार आहोत आपण जसजसं आपल्याला वेळ भेटेल तसतसं, आणि निश्चित स्वरूपाने या स्पर्धेच्या माध्यमातून आज जुन्या आठवणींना उजाळा तर देणारच आहोत, परंतु आपला इतिहास देखील पुन्हा एकदा आठवला जाणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. सिंगलने मात्र धावफलकावरती 1 धाव अंकित होतोय. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक खराब चेंडू. चुकांवरती चुका आता मात्र केल्या जात आहेत, सातत्याने केल्या गेलेल्या या चुका आता मात्र कुठेतरी अंगलटी येत आहेत की काय असंच वाटतंय. तर 19 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे महागडे पडलेत. आई एकविरा संघ विगर गोलंदाज थोडेसे महागडे पडले, परंतु इथे मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केला यावेळेस लॉकॉनच्या दिशेने. चेंडू सरसावतोय सरळ प्रेक्षकांमध्ये. 4 धावांची मोहर धावफलकावरती लागते. की तब्बल 10,000 सबस्क्रायबर आता मात्र झी क्रिकचे पूर्ण झालेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन विक्रम नोंदवला गेलाय. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, 1 बाउन्स इनटू द फील्ड. चौकारांचा बेतात बादशाह मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय आणि मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये इथे मात्र वादळाचे तडाखे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्हा समालोचकांना समालोचन करण्याची, कारण की प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका येतो. आणि याचबरोबर आपण पाहतोय आमच्या स्क्रीनवरती झी क्रिक यांचे तब्बल 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. कॉंग्रॅच्युलेशन झी क्रिक, तुमचं मी पुन्हा एकदा करतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर ग्रामीण क्रिकेटला कुठेतरी एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं काम आज यूट्यूब क्षेत्रामध्ये झी क्रिक करते. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर ज्या प्रकारे त्यांचं प्रेक्षेपण राहिले, ज्या प्रकारे त्यांची संपूर्ण टीम काम करते, ही एक सर्वाधिक चर्चेचा विषय. 2 कॅमेरामॅन आज मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मेन कॅमेरामॅनच्या रूपामध्ये आपण पाहतो की आमचे सोमनाथ, आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांची देखील भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहिली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आमचे व्यासपीठावरती असलेले आमचे कॅमेरामॅन विजय यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. स्वतः मुख्य टेक्निकल ऑपरेटर विनायक यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. यस, डीजे ऑपरेटर हेमंतजी पाटील साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतो की पांडुरंगजी म्हस्कर साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत, कारण की टेक्निकली बाबी खूप चांगल्या पद्धतीने यांनी सांभाळल्यात. बघा, अन्विषसाठी एक सुवर्णी संधी असणार आहे कडू साहेबांकडून, आणि ही संधी अशी असणार आहे, प्रत्येक षटकार पारितोषिक असेल 1000 रुपयांचं. यस, नितीनजी कडव साहेब, मी तुमचा आभार व्यक्त करतो. यस, कारतूसचे कट्टर समर्थक आहेत, आणि यस, कारतूस बैल जिथे असतो तिथे साहेब निश्चित स्वरूपाने असतात. आणि आज जर का सांगायचं म्हणलं तर कारतूस आलाय आज आम्हाला भेट देण्यासाठी, त्याचा एक विशेष सन्मान केला. परंतु नितीन कडव साहेब अद्याप देखील मैदानावरती उपस्थित आहेत.
कारण की जिथे कारतूस तिथे नितीन साहेब, हे समीकरण अतिशय जवळचं आहे आणि आज निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू ऑन साइडला, काय कलात्मक स्ट्रोक होता, फॉलिंग स्वीप जरूर पाहायला मिळत आहेत. 6 धावांसाठी षटकार आणि अन्वेषच्या बॅटीमधून हा षटकार आलाय आणि नितीन कडव साहेब तुमचं एटीएम तुम्ही खुलं करायचं. 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय. आज संध्याकाळचा कार्यक्रम पत्ते झालाय. यस, प्रवीण म्हात्रे साहेब आजूबाजूला वाट पाहतात अन्वेषची, कारण की संध्याकाळी प्रवीण म्हात्रे आणि अन्वेष एकत्र असणार आहेत. अजून एक मोठा फटका, लोअर फुल टॉस चेंडू होता, लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय हाय आणि हँडसम हा षटकार. मध्ये डोंगरा एवढी धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अन्वेष नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या वादळाचे तडाखे मैदानाच्या चोहू बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन सोडलं नाही, लॉंग ऑफ सोडलं नाही, स्क्वेअर लेग दिशा सोडलं नाही आणि फाईन देखील सोडलं नाहीये या खेळाडूने. अजून एक मोठा फटका, अजून एक मोठा फटका 6 धावांसाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतोय हा नजाकतने नटलेला षटकार. बघा, अन्वेषने 3 चेंडूंमध्ये 3 चौकार लगावत पहिला मोठा विक्रम आपल्या नावावरती नोंदवला. त्यानंतर 3 चेंडू 3 षटकार लगावत अजून एक विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय. म्हणजे विक्रमाचा हा विक्रमादित्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाव आहे अन्वेष पाटील. काय खेळ राहिलाय. 3 चेंडू 3 षटकार. नितीनजी कडव साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचा हा मानकरी ठरलाय. आणि बघा, गोलंदाजावरती आता दडपण पाहायला मिळतंय. आता गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. हा क्रिकेटचा गेम आहे. इथे तुम्ही थोडंसं जर का प्रेशरमध्ये आलात तर हा प्रेशर तुमच्यावरती कुरगुडी करू शकतो, परंतु गोलंदाज इथून कमबॅक करू शकतात. एक चांगला चेंडू मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो, कारण की कमबॅक करण्याची क्षमता हा गोलंदाज आर्यन देखील ठेवतो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप थर्ड मॅनच्या दिशेमध्ये. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतो की 2 धावा पूर्ण होत आहेत. टोटल संघाचा स्कोर कार्ड जर का सांगायचं म्हणलं तर तब्बल 52च्या घरामध्ये गेलं आणि अन्वेष पाटील वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती फलंदाजी 36 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं आपल्या नावावरती नोंदवलं जाणार का? या 11व्या पर्वातला पहिला अर्धशतकाचा मानकरी हा अन्वेष ठरणार का? चेंडूला इथे मात्र लिव केलं गेलं एक्स्ट्राच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहतो की स्कोर कार्ड वरती धाव फलकावरती मात्र भर पडली जाते. टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणलं ना 53 रन्स. धावसंख्येचा एक उच्चांक इथे मात्र गाठला जातोय. धावसंख्येचा रतीब इथे मात्र उभारला गेलाय आणि बघता बघता हे धावसंख्येचं मोठं डोंगर कुठेतरी मोठ्या शिखराप्रमाणे बनू लागले. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन्सला टार्गेट केलं गेलं. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू मात्र सरळ जाऊन विसावतोय चौकारासाठी.
तो जरूर आपण पाहतोय की अक्षरशः धावसंख्येचा वर्षाव पाहायला मिळतोय. बिनमोसम बरसात मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडलाय अवनेश. आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर स्कोर जाऊन थांबतोय तब्बल 57च्या घरामध्ये. काय खूपसूरत पारी इथे मात्र राहिले. 9 चेंडूचा सामना करत तब्बल 44 या धावसंख्येवरती अन्वेष फलंदाजी करतोय आणि त्यांचे पाठीराखे खुश आहेत. आज अन्वेषचा परफॉर्मन्स बघून ते खुश आहेत. आज अन्वेषचा खेळ बघून ते खुश आहेत. परंतु अर्धशतक बघा, प्रवीणजी म्हात्रे साहेबांकडून एक पारितोषिक आले अन्वेष याच्यासाठी. जर का अन्वेषने अर्धशतक पूर्ण केलं तर मात्र त्याच्यासाठी प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर 3000 नावावरती झालेत, अजून 1000 आले तर 4000 होतील. म्हणजे लाखाची वाटणी पडली आज. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक हवेमध्ये आणि चेंडू सीमा रेषा पार. आणि याच बरोबर आपण पाहतोय की अर्धशतक पूर्ण झालंय. अन्वेष चौका दिलाय काय? ओके. तर ही धावसंख्या कधी डोंगरा एवढी झाली हे कळलं देखील नाहीये. पुल करण्याचा प्रयत्न, वाईड लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू डीप मध्ये सरसावतोय. इथे मात्र आपण पाहतो की 4 धावांची मोहर मात्र लावली जाते. या चौकाऱ्यावर मात्र स्कोर जाऊन थांबतोय 69च्या घरामध्ये. 69 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आव्हान ठेवले गेले तब्बल 70 धावांचं. 70 रन्स रिक्वायर्ड इन 3 ओव्हर्स. तर धन्यवाद, नक्की तो सन्मान केला जातील. तर विनंती करतोय अक्षय म्हात्रे पृथ्वीराज पाहिजे वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आले. तर राहुल पटेल यांना विनंती करतोय मायाची उपदेशाल आणि समुद्राचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यांचं स्वागत करायचं आहे. तर त्याच्यानंतर विनंती करतोय निखिलजी पाटील यांना सुद्धा विनंती असते आपण यायचं आहे. मानसी शाला आणि पुष्पगुच्छ देखील निखिल पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर विनंती करतोय सागरजी पाटे
तर नक्कीच निखिलजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर जरूर आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आलेला आहे आणि स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय की एकूण 70 धावा या नोंदवल्या गेल्या आणि तब्बल 70 धावांचा रतीब उभारला गेलाय आणि या धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का. आणि निश्चित स्वरूपाने क्रिकेट मित्रांनो इथे सर्व काही शक्य आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहा, तुम्हाला यश हे सदैव मिळत राहील. आणि आज ते आपल्याला पाहायला मिळणार का, कारण की टीम आई इक्विरा विगर यांच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, ती ताकद आहे, फक्त गरज आहे मैदानाच्या आतमध्ये क्लिक होण्याची. ज्या प्रकारे विरोधी संघाने बॅटीच्याच माध्यमातून धावफलकावरती धावा गोळा केल्यात त्याच बॅट्स तुमच्या देखील असणार आहेत. म्हणजे संधी तुम्हाला देखील मिळणार आहे 18 चेंडूंची, परंतु त्या चेंडूंचा कशा प्रकारे तुम्ही वापर कराल हा सर्वाधिक किचकट कॅल्क्युलेशनचा खेळ तुमच्या समोर ठेवला गेलाय. येणारे 18 चेंडू असतील आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी ही तब्बल 70 धावांची. या पुन्हा एकदा बोलूयात मॅचच्या दिशेने. मोर्या क्रिकेट संघ मोहो आयोजित मोर्या चषक 2025 मध्ये एक दिवसीय चालणारी क्रिकेटची स्पर्धा आणि तब्बल 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफीनी मात्र सन्मानित केलं जाणार आहे विजयी संघाला. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर एक स्वप्न पाहिलं गेलं होतं ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने या पंचकृषीच्या माध्यमातून एक स्पर्धा हक्काची हवी आहे, एक स्पर्धा अभिमानाची हवी आहे, एक स्पर्धा सन्मानाची हवी आहे. आणि हो मित्रांनो, त्या स्पर्धेचं नाव आहे मोर्या चषक 2025. वर्ष 11वे हे पर्व नाहीये, हा गर्व आहे या मोहो गावाचा, जो मात्र सातत्याने टिकवून ठेवला गेलाय. स्पर्धा पहिल्या वर्षी ऑर्गनाइज करणं उत्सुकता असते, उत्कंठा असते, ऑर्गनाइज केली जाते. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की प्रवीणजींनी मात्र या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचं योगदान दिलं. याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. आज निश्चित स्वरूपाने सांगायचं म्हणलं तर खूप कमी असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात जे मात्र अशा प्रकारे आम्हाला सहकार्य करतात. आणि 1-2 वर्ष नव्हे तर मित्रांनो गेली कित्येक वर्षांपासून दरवर्षी पहिलं पारितोषिक म्हणलं तर प्रवीण शेठ हे समीकरण आहे. म्हणजे स्पर्धा फक्त तुम्ही ऑर्गनाइज झाली एवढं सांगा, तुमचं पारितोषिक आम्ही पोहोचवण्याचं काम करू. हे मात्र सातत्याने आपल्याला प्रवीण साहेबांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतो की 70 धावांचं योगदान उभारलं गेलंय पहिल्या सत्राच्या माध्यमातून टीम मोहो कडून. तर या धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का. आज स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आयोजक असताना जो भार त्यांच्या खांद्यांवरती आपल्याला पाहायला मिळालाय तो भार कुठेतरी डिलिव्हर केलाय विरोधकांवरती. म्हणजे राग असतो ना मनामध्ये, तो राग काढायचा कुणावरती तर विरोधकांवरती. आणि हा कदाचित राग आणि तुटून पडलेत की काय मोर्या 11 संघाचे फलंदाज. यस, पंचांचा इशारा, गेम ऑन होतोय. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज मित्तल मस्कर. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. बघा आयोजक स्वतः विनंती करतायत पंचांना, परंतु पंच एवढंच सांगतायत की आयोजक मित्र भाऊ बंधू सीमारेषेच्या पलीकडे. इथं फक्त आणि फक्त खेळाडू आणि नियम सर्वांसाठी समान. आणि पंचांनी इथे मात्र इशारा दर्शवलाय, येस इट्स अ वाईड बॉल. सुरुवात झाली आहे इथे मात्र धाव फलकावरती श्री गणेशाची, परंतु हा श्री गणेशा इथून पुढे कशा प्रकारे वावरणार. कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. कम्मालीचं क्षेत्ररक्षण, कम्मालीचं क्षेत्ररक्षण, काय धाटणीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र दाखवलंय. जोखीम पत्करली, सर्वस्व पणाला लावलं आणि चेंडूला मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालेत क्षेत्ररक्षक. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. राजेश पाटे आय थिंक तिथे उपस्थित होते. चांगले क्षेत्ररक्षण. तुमचं क्षेत्ररक्षणामधलं योगदान तुमच्या टीम मधली तुमची जागा सुनिश्चित करतं. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरवलाय, चेंडू मात्र लॉफ केलाय. लॉग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे येतोय 6 धावांसाठी षटकार. प्रकारे बॅट फिरली आहे, चेंडूला खोदून काढले आणि डिस्पॅच केले सरळ 6 धावांसाठी. पॅड लाईन वरती चेंडू आदळतोय आणि चेंडू पॅडलाईन वरती आदळल्यानंतर लाऊड अपील देखील केली गेली होती, परंतु या अपील मध्ये कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता जाणवली. पंचांनी दात फेटाळली आहे आणि लीगल डिलिव्हरी हा मात्र कॉल दिलाय. 3 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती आपण पाहतोय 8 धावा या 9 धावा या अंकित केल्या गेल्यात.
लोअर फुलटा चेंडू होता ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. एक तुम्हारी तो एक हमारी, सो सोनार की तो एक लोहार की, हेच मात्र सांगण्याचा प्रयत्न फलंदाज ऋषी काहीसं करतायत. दुसरा षटकार त्यांच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्कोर मात्र जाऊन थांबतोय तब्बल 15च्या घरामध्ये. ते पाहायला मिळतो हा षटकार फलंदाज ऋषीसाठी. मी तर एवढं सांगेल तर जरूर आपण पाहतो की लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला मात्र धाडलं गेलं. चेंडू हवेमध्ये असेल, मिस्ट्रामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती स्वतः सार्थक आणि वॉड कॅच. काय सुंदर देखना कॅच इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. फलंदाज होतील बाद आणि पहिली मोठी सफलता, पहिलं मोठं यश टीम मोहोला मात्र मिळतंय. यस प्रवीण शेठ मात्र निरोप घेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, तुमचं सहकार्य, तुमचं योगदान, तुमची पाठराखण अशी सदैव आमच्या पाठीशी राहू द्यात, या साऱ्या शुभेच्छा देत त्यांची मात्र रजा घेऊयात. खूप खूप आभार व्यक्त करूयात कारण की त्यांनी खूप मोठी साथ या स्पर्धेसाठी यावर्षी देखील दिली आहे. दरवर्षी त्यांचं प्रेम हे विशेष असतं, परंतु यावर्षी देखील आपण पाहतो की तब्बल 25,000 इथे मात्र प्रथम पारितोषिकाचं योगदान साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करत त्यांना मात्र देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ संपुष्टामध्ये आलाय. 15 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिली मोठी सफलता. यस ऋषिकेश मात्र बादून तंबूच्या आश्रयाला आलेत आणि ही सफलता नाहीये, हे खूप मोठं यश आहे. कारण की ऋषी जर का अजून थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबला असताना, मी तर एवढंच म्हणेन की जो आगाज आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिला होता ना, त्याच प्रकारचा काहीसा अंजाम त्याने मात्र जरूर दिला असता. इथे मात्र सुखद घटना, सुखद धक्का टीम मोहोला मात्र पाहायला मिळतोय आणि फलंदाज ऋषी मात्र बादून तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यन आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावकर हाताचे फलंदाज स्ट्राइक वरती असतील. गोलंदाज मित्तल. लोअर फुलटा चेंडू होता, ड्राइव्ह केलाय, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित रणजित चेंडूला रोखतायत, परंतु दोन धावांपेक्षा जास्त काही नाहीये. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि 17 धावा या अंकित केल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 53 धावांचं अद्याप देखील लक्ष सेट आहे स्कोर कार्डवरती विजयाचं. 12 चेंडू 53. या धावा देखील क्रिकेटमध्ये होताना अगदी आपण जवळून पाहिलं. युवराज सिंगने जेव्हा वेगवान शतक कंप्लीट केलं होतं आणि त्यानंतर सांगायचं म्हटलं तर एबीडी विलर्स ज्या प्रकारे अर्धशतक खूप वेगाने कंप्लीट केलं गेलं होतं. शाहिद आफ्रिदी पहिला खेळाडू ठरला होता वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमधला ज्यांनी मात्र सर्वाधिक वेगवान अर्धशतक कंप्लीट केलं. म्हणजे जवळजवळ सांगायचं म्हटलं तर या क्रिकेटच्या प्लॅटफॉर्मवरती, या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये सर्व काही शक्य आहे. आणि सागरजी एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आज सुपर संडे आणि ICC चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा नेत्रदीपक सामना असणार आहे. सध्याच्या घडीला प्रयागराजमध्ये असलेले सर्व साधू संत, सर्व साधू यांची चर्चा चालू आहे आणि IITचे साधू ज्यांनी मात्र काल सांगितलं की भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये जिंकू शकणार नाहीये. तर हे भाकीत त्यांनी ज्या प्रकारे केले ते भाकीत सत्य होणार का, आज सायंकाळी जरूर पाहूयात. ICC चॅम्पियन ट्रॉफी भारत बनाम पाकिस्तान. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज विपुल इथे आलेले आहेत. तर खूप लांब लचक असा त्यांचा रनअप आहे. तर बघूयात उदयनमुख खेळाडू गावचा. पहिला चेंडू वेगवान होता, उसळी घेणारा होता. यष्ट्यांच्या मागे उपस्थित असलेला यष्टीरक्षक आणि त्याच्या पाठी असलेला थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक दोघं बीट होत आहेत. चेंडू समजू शकले नाहीयेत, परंतु वेगाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. आघाडीसाठी आलेला फलंदाज स्वप्नील ज्यांनी मात्र धावसंख्येचं वैयक्तिक खात्यातलं योगदान इथे मात्र निश्चित स्वरूपाने खोललंय. तर बघूयात. ओव्हर द विकेट ड्राइव्ह केला गेला. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल डबलनी फारसा फरक पडणार नाहीये. खेळावे लागतील मोठे स्ट्रोक. जर का विजयाची पताका जर का फडकवायची असेल ना, तर निश्चित स्वरूपाने आपल्याला मोठे स्ट्रोक्स खेळावेच लागतील.
आणि भरपूर वेळ झाला, मोठे स्ट्रोक थांबलेत मित्रांनो. बॉलिंग मार्कवरती उदयमी खेळाडू गावचा अजून एक सितारा जो मात्र प्रयत्न करतोय स्वतःच्या चकाकीने मात्र संपूर्ण टेनिस पटलावरती गावाला प्रकाशित करण्यासाठीचा हा त्याचा प्रयत्न यशस्वी होणार का. आघाडीचा गोलंदाज याच्यावरती मात्र थोडा असा मार पडलाय. राऊंड विकेट यावेळेस मात्र गोलंदाज अकुटप्प्याची लाईन पुल करायचा होता. चेंडू मात्र नीटचा संपर्कामध्ये येत नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे मात्र येतोय डॉट बॉल. वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली, कुठल्या प्रकारचे मोठे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ही मॅच जर का टीम इक्विरा वीकर संघाला जिंकायची असेल तर इथून मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. फुलटॉस चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न. नीटचा चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये. पंचांचा इशारा, यस इट्स नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. बघा, आमंत्रण दिलं गेलं होतं आणि हे आमंत्रण नीटचं स्वीकारता आलं नाहीये. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की इथे हा चेंडू मात्र विसावतोय सरळ थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. संधी निर्माण झाली होती, फुलटॉस चेंडू होता, भिरकावू शकले असते, परंतु इथे मात्र अपयश, यशस्वी होत नाहीयेत. आणि या छोट्या छोट्या चुकांना अक्षरशः शोधून काढलं होतं मागील सत्रामध्ये टीम मोहूच्या माध्यमातून. आणि ज्यामुळेच की आपण पाहिलं की मित्रांनो एक मोठी धावसंख्या त्यांनी उभारली आहे. अकुटप्प्याची लाईन इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंगचा टॉप एज घेत रनआउटची संधी. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. तो जरूर आपण पाहतोय की रनआउटच्या माध्यमातून फलंदाज इथे मात्र बाद होतोय. थेट निशाणा धरला यष्ट्यांचा. यष्टी रक्षकाने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धावचीच्या माध्यमातून इथे मात्र होतोय फलंदाज बाद आणि यश मात्र होतोय प्राप्त. ओव्हर द विकेट. वेगवान गोलंदाजीचा मारा इथे मात्र केला जातोय आणि पंचांचा इशारा इथे एक्स्ट्राच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा करार इथे मात्र दिला गेलाय. तर 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुसज्ज, नीट अँड क्लीन आणि दर्जेदार स्टँडर्ड क्वालिटीचं प्रक्षेपण युट्यूबवरती आपण जरूर पाहतोय. झी क्रिकने अक्षरशः वेड लावलंय. ज्या प्रकारे कव्हरेज केले जाते, ज्या प्रकारे चित्र टिपले जात आहेत, मी तर एवढंच सांगेन की वेळेनुसार स्वतःमध्ये बदल घडवणं ही काळाची गरज आहे. आणि हेच बदल काहीसे आपल्याला घडवले गेलेत झी क्रिकमध्ये. आणि बघता बघता जो सुरुवातीला खडतर प्रवास सुरू झाला होता तो प्रवास आता मात्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय यशाच्या उंच शिखरावरती जाताना झी क्रिक यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटीची लीडिंग एज घेत चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतात आपल्याला. नीरज तिथे उपस्थित होते. चांगला कॅच त्यांनी मात्र इथे कंप्लीट केलाय. आणि पहिली मोठी सफलता आपण पाहतो या गोलंदाजाला या वैयक्तिक खात्यामध्ये, वैयक्तिक गोलंदाजीच्या खात्यामध्ये जरूर पाहायला मिळते. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की सफलता जरूर प्राप्त होते गोलंदाजाला. आणि टीमला मात्र आपण पाहतोय की अजून मोठं एक यश प्राप्त होत आहे 24 या धावसंख्येवरती, धावफलकावरती. या सुसळी घेणारा चेंडू बॅटीची लीडिंग एज घेत येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय विपुलला मिळतंय अजून एक मोठं यश.